सैन्य दलातला माजी अधिकारी 2013 मध्ये लग्न करतो, अवघ्या 5 महिन्यात पत्नीची हत्या करतो. मग आधी त्याला अटक होते आणि वर्षभरातच जन्मठेपेची शिक्षाही मिळते. वरच्या न्यायालयात जामीन मिळतो आणि मग तो फरार होतो. पोलिसांचा शोध सुरू होतो, पण तो काही हाती लागत नाही. अचानक तो गॅस सिलेंडर बुक करतो आणि पोलीस त्याला पकडतात. आश्चर्य वाटलं ना? तुम्ही म्हणाल, गॅस सिलेंडर बुक केल्यानं पोलिसांना आरोपी कसा सापडला? हा आरोपी सैन्य दलात अधिकारी होता. मग त्यानं पत्नीची हत्या का केली? 2013 मध्ये काय घडलं होतं आणि आता 2026 मध्ये असं काय घडलं आणि त्याच्या एका चुकीनं तो कसा फसला? सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्वाती पाटील. लोकमत.com वर आपलं स्वागत आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्ध परिस्थितीमुळे देशभरात LPG गॅसचा तुटवडा आहे, जो तो गॅस बुकिंग पासून सिलेंडर आणण्यासाठी धडपडतोय. असाच एक जण ज्यानं गॅस सिलेंडर बुक केलं आणि पोलिसांना त्याचा ठावठिकाणा कळाला. धक्कादायक म्हणजे गॅस बुक करणारा इसम एका हत्येचा आरोपी होता, जो फरार होता. आता पोलिसांनी त्याला अटक केली आहे, पण त्यानं काही वर्ष पोलिसांना कसा गुंगारा दिला? मग गॅस बुक करून तो कसा फसला हे मी सांगणार आहे. पण त्याआधी त्याचा गुन्हा काय होता, तो गुन्हा कधी घडला होता, सगळ्यात महत्त्वाचं सैन्य दलातला अधिकारी आरोपी कसा झाला ते पाहूया. संदीप तोमर मूळचा उत्तर प्रदेशच्या कानपूरचा रहिवासी. 2013 साली तोमर सैन्य दलात होता. पंजाबच्या अबोहर छावणीत तो तैनात होता. श्वेता सिंह सोबत त्याचं लग्न झालं. लग्नाच्या काहीच महिन्यात पती पत्नीत वाद झाला आणि संदीपनं श्वेताची गळा दाबून हत्या केली. ती आत्महत्या असल्याचं भासवलं, पण पोलिसांनी सखोल तपास केल्यानंतर ही हत्या असल्याचं उघड झालं. 2014 साली स्थानिक न्यायालयानं तोमरला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायालयाच्या निर्णयानंतर तोमरला सैन्यातून बडतर्फ करण्यात आलं आणि त्याची रवानगी फिरोजपूर तुरुंगात झाली. 5 वर्ष तुरुंगात घालवली आणि वरच्या कोर्टात त्यानं अपील केलं. तेव्हा 2019 साली पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं त्याची जामिनावर सुटका केली. सुनावणीनंतर 2022 साली उच्च न्यायालयानं पुन्हा त्याची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली. पण जामिनावर असलेल्या संदीप तोमरनं पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं नाही. उलट तो फरार झाला. पोलिसांना तो सापडत नसल्यानं मृत श्वेताच्या वडिलांनी म्हणजे राम नरेश यांनी 2024 साली उच्च न्यायालयात दाद मागितली. उच्च न्यायालयानं पंजाबच्या पोलीस महासंचालकांकडे तोमरबाबत माहिती मागितली. तसंच 8 एप्रिल 2026 पूर्वी शपथपत्र दाखल करून तोमरच्या अटकेबद्दल कोणती कारवाई केली याबद्दल माहिती द्यायला सांगितलं. उच्च न्यायालयाच्या नोटिशीनंतर फरार आरोपीच्या शोधासाठी फाजिल्काच्या पोलीस अधीक्षकांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली. पण तरी गॅस बुकिंग आणि तोमरचं पकडलं जाणं याचं काय कनेक्शन आहे तेच आता मी तुम्हाला सांगणार आहे. तपासादरम्यान SITनं नॅशनल इंटेलिजन्स ग्रीड म्हणजे नॅटग्रीडकडून मदत घेतली. तोमरचा ठावठिकाणा शोधण्यासाठी आधी त्याला जारी केलेला पॅन क्रमांक पोलिसांनी शोधून काढला. मग तोमरच्या पॅन नंबरशी संलग्न असलेल्या खात्यांची माहिती मागवली. त्याचं खातं असलेल्या एका खाजगी आणि सरकारी बँकांना त्यांनी नोटीस पाठवली. एका मोठ्या कंपनीमधून तोमरच्या खात्यात दरमहा वेतन जमा होत असल्याचं समोर आलं. मग पोलिसांनी तोमरचा मोबाईल नंबर आणि इतर माहिती गोळा केली. तरी मोबाईल नंबरच्या टॉवर लोकेशनच्या आधारावर तोमरचं नेमकं स्थान कळत नव्हतं. अखेर त्यानं एक चूक केली. तोमरनं भारत गॅस एजन्सीकडून गॅस सिलेंडर बुक केला आणि तो फसला. पोलिसांनी एजन्सीला संपर्क करून डिलिव्हरीचा पत्ता काढला आणि अखेर मध्य प्रदेशच्या पांढुर्णा जिल्ह्यातून संदीप तोमरला अटक करण्यात आली. पण मग तोमर मधली काही वर्ष पोलिसांना गुंगारा कसा देत होता तेही सांगते. 2022 मध्ये जामीन मिळाल्यावरच तोमर फरार झाला. त्यानं ओळख बदलली, चांगल्या पगाराची नोकरीही मिळवली, पण सॅलरी अकाउंटसाठी जुनंच पॅन कार्ड दिलं आणि त्याची ही एक चूक त्याला महागात पडली. तर जुन्याच बँक खात्याचा वापर करून गॅस सिलेंडर बुक केला आणि ही दुसरी चूक ठरली. या 2 चुका केल्या आणि पोलिसांना तो सापडला. शेवटी काय, आरोपी कितीही हुशार असला तरी कानून के हात लंबे होते हेच खरं. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.